हाय, सबस्क्राईब, लाईक, शेअर, बेल आयकॉन, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईन. हे पहा, आज मी ब्लाऊज पीस आणि अस्तरचं कटिंग अगदी 10 मिनिटातच तुम्हाला दाखवणार आहे. पेपर पॅटर्न वापरून कसं कट करायचं ते. हे पहा, मी 13 म्हणजे 13 उंची आहे ब्लाऊजची आणि त्यात मला अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणून मी खाली अर्धा इंच जास्त घेतलं. आणि ब्लाऊजची चेस्ट किती आहे 32 चेस्ट म्हणजे ब्लाऊजची साईज आहे 32 आणि उंची आहे 13. ह्या मापचं पेपर कटिंग आहे माझ्याकडं. तेच मी अस्तरवर टाकून घेतलं आणि त्याचं ड्राफ्ट केलं म्हणजे ते आखून घेतलं आणि नंतर मी ही कट करून धावणार आहे. ब्रेशल पट्टी आखून घेतली, बॅक नेक आणि बॅक पार्ट जो आहे तो आखून घेतला. आता फ्रंट पार्ट आहे त्याचं पॅटर्न मी टाकत आहे आणि ते आखून घेत आहे. गळा आखला, कटोरीचा भाग आखून घेतला आणि बॅक पार्टला अर्धा इंच वाढवला आहे म्हणून फ्रंटला पार्टला देखील आणि ब्रेशर पट्टीला देखील एक पाव वाढवून घ्यायचं. म्हणजे टेपच्या 2 दोरी एवढं अंतर वाढवून घ्यायचं. कटोरीला थोडंसंच वाढवायचं, जास्त नाही वाढवायचं, नंतर कटोरी खूप ब्रॉड होईल. कटोरी आखून घेतली. आता मी डायरेक्ट कट करायच्या ऐवजी बाहीचं माप आहे ते डायरेक्ट अस्तरवरच टाकते आहे. प्रत्येक ब्लाऊजला मी अस्तरवर कट करताना मी बाहीचं माप पॅटर्न माझ्याकडं नाहीच आहे म्हणजे मी ते वापरतच नाही. बाहीचं माप खूप सोपं असतं आणि ते मी डायरेक्ट ब्लाऊजच्या अस्तरवर किंवा ब्लाऊजच्या पीसवरच टेपने टाकून घेते. हे पहा, माझी बाहीची लांबी आहे 7 इंच. 7 इंचामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केला आणि 1 इंच सरळ रेष आखून घेतली. आता ब्लाऊजचा जो मुंडा असतो ना, त्या मुंड्यामध्ये 3 इंच मी ॲड करणार आहे आणि ब्लाऊजच्या मुंड्याची खोली टाकणार आहे. उंची टाकून घेतल्यानंतर, लांबी टाकून घेतल्यानंतर 3मध्ये ॲड करून माझं 9 होत आहे. म्हणजे माझा मुंडा 6 आहे आणि त्यात मी 3 इंच ॲड करून 9वरती एक खूण करून घेतली. आता जिथं खूण केली आहे त्या साईडला देखील ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन एवढी रेष आखून घ्यायची आणि त्याच्या खाली मुंडा खोली 3 इंच द्यायची. 3 इंच मुंडा खोली दिली. मुंडा खोलीपासून 1.5 इंच आतल्या बाजूला, बाहीच्या बाजूला 1.5 इंच सरळच आखून घ्यायचं, कारण इकडे बाहीचा शेप द्यायचा आहे मला. त्यामुळे आता मी प्रथम 1 इंचापासून ते 1.5 इंचाचं अंतर जोडून घेतलं आणि त्याला बाहीचा शेप देणार आहे मी नंतर. आता ब्लाऊजचा जे दंडघेर असतो तो मोजून घ्यायचा. आपल्याला मापासाठी जो ब्लाऊज आला त्याचा दंडघेर मोजून घेतला मी 6 इंच आणि 6मध्ये 1.5 इंच ॲड करायचं. शिलाई मार्जिन तिरकी रेष मुंड्याला जोडून द्यायची आणि 1 पासून 1.5 इंचापर्यंत मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. मी देऊन घेतला आणि याची आता कटिंग करून घ्यायची बाहीची. प्रथम जरी ब्लाऊजचं संपूर्ण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आखून घेतला तरी बाहीची कटिंग सगळ्याच्या अगोदर मेजरने माप घेऊन मेजरिंग करून कट करून घ्यायचं आणि बाही कट केल्यानंतरच फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घ्यायचा. मुंडा खोली पुढच्या भागाची कट करून काढली मी. आता बॅक नेक जो आहे तो मोजून घ्यायचा आपला किती आहे ती, म्हणजे ब्लाऊज स्टाचची पट्टी टाकल्यानंतरच लक्षात येते बॅक नेक किती आहे तो. आणि थोडंसं मार्जिन ठेवायचं. मार्जिन मी ऑलरेडी ठेवलं आहे. आता मी ब्लाऊजचा गळा जो आहे त्याला अर्धा इंच खाली, म्हणजे अर्धा इंच उंची वाढवली होती पाठीमागनं म्हणून अर्धा इंच खोल करून घेतला. कारण ब्लाऊजची पाठीमागच्या भागाची पट्टी जेवढी खालची आहे कमरेच्या बाजू तेवढीच ठेवायची होती म्हणून अर्धा इंच ब्लाऊज शेप देऊन खोल करून घेतला. आता मी याचं कटिंग करते. कटिंग करताना अगदी व्यवस्थित करायचं. हा कॉटनचा अस्तर आहे त्याच्यामुळे किती हलवलं तरी ते इकडं तिकडं जास्त सरकत नाही. त्याच्यामुळे याचं कटिंग खूप छान होतं. आता ब्रेशल पट्टी मी कट करत आहे. ब्रेशल पट्टी कट झाल्यानंतर ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कट करणार आहे आणि हे कटिंग खूप सोपं आहे. अस्तर कट करायचं आणि अस्तर ब्लाऊजच्या पीसवर टाकून कट करायचं. अगोदर कधी पण अस्तरच कट करायचं. ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही एका टायमिंगला कट करायचं नाही. फ्रंट पार्ट कट करत आणला आणि आता हा फ्रंट नेक कट करून
आर्महोल कट करून साईडचा भाग कट केला. आता ह्या साईडच्या भागाच्या कडेला माझ्या हातामध्ये जी पट्टी होती ही पट्टी मी हुक लुकसाठी वापरणार आहे. म्हणजे ब्लाऊजसाठी हुक पट्टी आणि लुक पट्टी मी या 2 पट्ट्यातून तयार करणार आहे. कारण डबल फोल्ड कापड येतं आणि याची हुक पट्टी डबल फोल्डमधनं खूप छान बसवता येते. म्हणून मी ही पट्टी हुक लुक पट्टीसाठी वापरणार आहे. आणि ही कटोरी मी आता कट केली. कटोरी कट केल्यानंतर मी आता हे संपूर्ण अस्तर जे पॅटर्न कट करून घेतले त्यात माझे 5 झाले भाग. एक कटोरीच्या साईडचा एक भाग, ब्रेशलपट्टी हे पुढचे भाग 3 झाले, ब्लाऊजचा एक चौथा भाग, ब्लाऊजच्या बाहीचा एक चौथा भाग आणि ब्लाऊजच्या बॅकचा एक भाग, असे एकूण 5 पार्ट माझे रेडी झाले. आणि हुकलूक पट्टीसाठी एक पट्टी काढलेली ती एक रेडी झाली. आता हा मी ब्लाऊज पीस घेतला आहे, ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे हा. आणि यावर मी अस्तरचं पॅटर्न जे कट करून घेतलं आहे त्याला काहीच बदल करायचा नाही, जसं आहे तसंच टाकून घ्यायचं. आणि मी हे टाकून घेतलं आहे. आता थोडे थोडे करून सगळे पॅटर्न 5चे 5 पॅटर्न मी याच्यावरती टाकून घेणार आहे. टाकून घेतले. अजून बाही आणि आता कटोरी राहिली. कटोरी तिरकस टाकायची पलीकडच्या बाजूला. हे पहा कटोरी मी तिरकस टाकून घेतली. आता मी याचं कटिंग करणार आहे. कटिंग करताना जास्त खालचं कापड खूप जाड आहे, त्याच्यामुळे काठपदर साडीतला असल्यासारखं आहे हे कापड. ते जास्त हलतच नाही, आपण व्यवस्थित कट करायचं. काही करतात टेलर, कडनी जास्त कापड स्वतः जसं अस्त्र आहे तसं शिवत कट करतात, परंतु मी तसं करत नाही. जेवढं मला लागणार आहे ते मी ऑलरेडीच कट करून घेते परफेक्ट मेजरमेंटमध्ये. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट, स्लीव कट करून झाले की माझं हे पॅटर्न पूर्ण कट करून होणार. कटिंग करताना अगदी व्यवस्थित करायचं. कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज पण व्यवस्थित येतो. कटिंगच जर चुकलं तर ब्लाऊज पण चुकतो. आणि हे ब्लाऊजचं पॅटर्न ऑलरेडी माझ्याकडे असल्यामुळे मला कट करायला खूप सोपं जातं. डायरेक्ट जर रोज प्रत्येक वेळेस जर पॅटर्न नसेल आणि मापं टाकत बसायचं म्हणलं टेपनी तर खूप वेळ लागतो आणि कटिंगसुद्धा व्यवस्थित होत नाही. आत्ता जी मी ग्रीन कलरची पट्टी टाकली ते मी पुढच्या गळ्याला वापरणार आहे गोटपट्टी म्हणून. डायरेक्ट जर पॅटर्न जर वापरला आपण आणि कटिंग केलं तर आपल्याला हे सोपं जातं व वेळ देखील वाया जात नाही. वेळ वाया अजिबात देखील जात नाही. हे मी व्यवस्थित कटिंग केलं. आता माझा फक्त 10 मिनटाच्या आतच हा अस्तर आणि ब्लाऊजचा पीस कट करून झाला. 10 मिनटाच्या आतच हा अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून झाला. पहा, प्रत्येक ब्लाऊज माझा 10 मिनटं किंवा 9 मिनटं किंवा 11 मिनटाच्या एवढ्या वेळातच कट करून होतो. आणि बाही मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर अस्तरवरच कट करते, त्याला मी वेगळं कोणतंही पॅटर्न वापरत नाही मेजरमेंट टाकून. कारण बाहीचं मेजरमेंट टाकणं खूप सोपं असतं. तसं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं मेजरमेंट टाकणं खूप अवघड जातं. कारण आर्महोल टाकायला लागते, टक्स पॉईंट असतो, कटोरी वाढवायचं, एवढं सगळं असतं. त्याच्यामुळे त्याचे पॅटर्न वापरलेलेच परवडतात. बाहीचं पॅटर्न न वापरता जरी बाही कट केली तरी ती पटकन आवरते. हे पहा, संपूर्ण माझं आता कटिंग रेडी झालं. ब्लाऊज माझा पूर्ण आता कटोरी कट केली की झाला. आता हे साईडचं जे कापड उरतं ब्लाऊजचं त्याचे लटकन वगैरे आपण तयार करू शकतो. ब्लाऊजला जर लटकन लावायचं, मला या ब्लाऊजला लटकन नाही वापरायचे, फक्त लेस अटॅच करायची आहे शिवताना, म्हणून मी याला कोणत्याही प्रकारचं जास्तीचं कापड घेणार नाही. हे पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा. जर तुम्हाला याचं कटिंग आवडलं तर तुम्ही देखील असंच कटिंग करा. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.